राम राम शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र येत्या 24 तासामध्ये एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तरी पण शेतकरी मित्रांनो, येत्या 24 तासात पाहिला असता हा 26 जुलैपासून. तर शेतकरी मित्रांनो, 26 जुलैला नाशिक, मुंबई, पुणे या भागामध्ये पाऊस राहील. तसेच मराठवाड्यात संभाजीनगर, बीड, नांदेड या भागामध्ये नॉर्मल पाऊस येऊ शकतो. एकदम नॉर्मल पाऊस. पावसाचा जास्त जोर राहणार नाही. तसेच अमरावती, चंद्रपूर या भागामध्ये देखील 25 तारखेला नॉर्मल पाऊस होऊ शकतो. परंतु शेतकरी मित्रांनो, 26 जुलैपासून चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 26 तारखेला जवळपास 1000 ते 1002 ते 1004 हेक्टोपॅस्कल इतका दाब तयार होत आहे हवेचा. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मुंबई किनारपट्टी, मराठवाडा तसेच विदर्भ यात काही जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये एकदम खूप अशी अतिवृष्टी टाईप पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, 26 तारखेला पाहिला असता 26 तारखेला नाशिक तसेच मुंबई अ, या भागामध्ये तसेच पुणे, चिपळूण, रत्नागिरी या भागामध्ये 26 तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. 26 तारखेला आणि हा पाऊस जवळ-जवळ गुवाहाटी आणि नाशिकच्या काही भागामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, वातावरणात खूप बदल झाला आहे. कारण या ठिकाणी एकदम लो प्रेशर हा 1000 इतका लो प्रेशरचा पट्टा गेलेला आहे नाशिकच्या साईडनी. त्यामुळं 1002 ते 1000 इतका पट्टा गेलेला आहे हेक्टोपॅस्कल दाब इतका. त्यामुळं 19 तारखेला मुंबई किनारपट्टी आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, जालना या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जळगाव, बळवंतपूर, अकोला या भागामध्ये देखील पाऊस राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील पाऊस हा 4च्या टायमाला राहणार आहे. परंतु पावसाचे प्रमाण थोडे अल्प राहील विदर्भ साईडला. तसेच चंद्रपूर या भागामध्ये चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो, लातूर, उदगीर या ठिकाणी देखील हा पाऊस राहणार आहे. लातूर, उदगीर, निलंगा तसेच परभणी, हिंगोली, बार्शी, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये 26 तारखेला चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस जवळ-जवळ 3-4 तास 5-7 वाजेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, एखाद्या वेळेस हा पाऊस कमी जास्त मागे-पुढे एखादा दिवस होऊ शकतो. 1-2 तास नाही, 1 दिवसाचा जवळपास फरक होऊ शकतो. तरी पण शेतकरी मित्रांनो, परत 27 तारखेला देखील मुंबई किनारपट्टी तसेच पुणे या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. लोणावळा तसेच मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण या भागामध्ये 27 तारखेला देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मुंबई, गुवाहाटी, अकोला, नाशिक या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच मालेगाव, धुळे, अंमळनेर जळगाव, चाळीसगाव या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहील 27 तारखेला 2च्या टायमाला. अहिल्यानगर, शिरूर, दौंड, कर्जत, बारामती, अकलूज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसेच पाथर्डी, पैठण, अंबड, जालना, संभाजीनगर या भागामध्ये ते देखील 27 तारखेला चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे 2च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो, परत हा पाऊस 4 ते 5च्या टायमाला पाहिला असता सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, बीड, लातूर, परभणी, उदगीर, नांदेड या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि तसेच संभाजीनगर, जळगाव तसेच अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ तसेच अलिबाग, हिंगणघाट, चंद्रपूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस हा 27 तारखेला राहणार आहे. नागपूर, भंडारा या भागामध्ये सरासरी पाहिला असता शेतकरी मित्रांनो, हा पाऊस 26, 27 आणि 28 जुलै या दरम्यान चांगला पाऊस राहण्याची शक्यता येतं. 26-27 मराठवाड्यामध्ये जास्त पाऊस राहील. 28 तारखेला विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहील. तर काही ठिकाणी 28 तारखेला देखील काही ठिकाणी नंदुरबारच्या साईडला एकदम ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच शिरपूर, अमळनेर, जळगाव या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच चिखली, मेकर, बुलढाणा,
खामगाव या भागामध्ये देखील जोरदार 28 तारखेला पाऊस राहील. सरासरी पाहिला तर शेतकरी मित्र 26, 27 आणि 28 विदर्भ साईडला देखील चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि मुंबई किनारपट्टी, नाशिक या भागामध्ये तर पाऊस हा जास्तच राहणार आहे. परंतु 28 तारखेला मराठवाड्यामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी राहील. विदर्भ साईडला पाऊस हा जास्त राहील. तरी शेतकरी मित्र सध्या तरी आपण 26, 27 आणि 28 3 दिवसाचा हवामान अंदाज सांगितला आहे. तरी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.